नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। मित्रांनो, आजचा व्हिडिओ राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शासनाने नुकताच म्हणजे 23 मार्च 2026 रोजी पेन्शन संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. काढलेला आहे। एप्रिल महिन्यापासून मिळणाऱ्या पेन्शनमध्ये तुम्हाला पेन्शनच्या हप्त्यामध्ये आणि प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच नवनवे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। तर मित्रांनो, बदल काय झालाय ते समजून घेऊया। आतापर्यंत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना यासारख्या सर्व योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जात होत्या। पण आता लक्ष देऊन ऐका, 1 एप्रिल 2026 पासून या सर्व योजनांचे कामकाज थेट दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे अंमलबजावणीसाठी आणि निधी वितरणासाठी नवीन आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। याचाच अर्थ इथून पुढे दरमहा तुमचे 2,500 रुपयाचे हप्ते थेट दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून तुमच्या खात्यात जमा होतील। पण मित्रांनो, हे हप्ते कोणत्याही अडथळ्याविना मिळण्यासाठी शासनाने एक नवीन आणि महत्त्वाची अट घातलेली आहे। सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आता दिव्यांग सहायता पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे। ही नोंदणी कशी करायची? अतिशय सोपं आहे। सर्वात आधी पोर्टलवर जाऊन तुमचे UDID कार्ड नंबर आणि जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर लॉग इन करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहे आणि फॉर्म पूर्ण भरायचा आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या दिव्यांग बांधवाची नोंदणी या पोर्टलवर यशस्वी होईल त्यांनाच 1 एप्रिल पासून 2,500 रुपये हप्ता नियमितपणे दिला जाणार आहे। त्यामुळे वेळ न घालवता लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर सरकारी अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या मराठी अपडेट या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।